नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला, आज आपण बनवणार आहे दोडक्याची भाजी। सर्वप्रथम दोडक्याच्या शिरा काढून घ्या। अशा व्यवस्थित सर्व बाजूनी दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या। नंतर त्याचे असे छोटे छोटे पीस बनवून घ्या। बघा कसे छोटे छोटे पीस बनवलेत। त्याचबरोबर लसूण ही सोलून घेऊया। दोडक्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: लाल मिरची पावडर, सुहाणा मसाला, हळद, गरम मसाला, जिरी, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचा कीस, काळं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट। ही सर्व साहित्य आपण दोडक्याची भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे। एकदा बघून घ्या। आता सर्वप्रथम गॅस ऑन केलेला आहे। त्यावरती एक छोटीशी कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम होऊ द्या। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता असा तडतडला की आपण त्यामध्ये टाकणार आहे मोहरी, जिरी, तसेच आलं लसूण पेस्ट। हे मिश्रण हलवून घ्या। एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर आपण हा खोबऱ्याचा कीस त्यामध्ये टाकून घेऊया। 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। हे मिश्रण अजून एकदा व्यवस्थित हलवून घ्या। लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्या। बारीक चिरलेली कोथिंबीर ही त्यात ॲड करू। कोथिंबीर ही व्यवस्थित भाजून घ्या। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया। तसेच थोडासा सुहाणा मसाला, थोडासा गरम मसाला। मसाला व्यवस्थित भाजून घ्या। गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। तसेच त्यामध्ये लाल तिखट आणि काळं तिखट टाकून घ्या। आपण ज्या दोडक्याचे छोट्या छोट्या फोडी बनवलेत त्या स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया। नंतर आपण ज्या दोडक्याच्या फोडी घेतल्या होत्या त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। 2 मिनिटं मंद आचेवर मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या। सर्व मसाला दोडक्याच्या फोडींना चिटकेल असं हलवून घ्या। यामध्ये आपण गरम पाणी घेतलेलं आहे, ते गरम पाणी ॲड करूया। गरम पाण्याने भाजी लवकर शिजते, तसंच त्याला कलरही छान येतो। बघा, आपण गरम पाणी टाकलं होतं, त्यामुळे आपली भाजी लगेच उकळायला लागली। 2 चमचे शेंगदाण्याचं कूटही टाकूया। बघा, भाजीला मस्त कलर आलेला आहे। भाजी एकदा हलवून घ्या आणि मंद आचेवर आता भाजी शिजू द्या। 2 मिनिटासाठी आपण भाजी शिजू देतोय। बारीक उकळी फुटलेली आहे। भाजी हलवून घ्या, म्हणजे दोडक्याच्या फोडी व्यवस्थित शिजतील। आता आपली दोडक्याची भाजी बनून तयार आहे। बघा, मस्त कलर आणि सुगंधही सुटलेला आहे। आपण आता आपली भाजी सर्व करूया। आता आपण आपली डिश सर्व केलेली आहे। बघा, बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी आपली डिश तयार झालेली आहे।
आमची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. आता आपण भाजी टेस्ट करूया. अप्रतिम अशी चव आलेली आहे. आमच्या या रेसिपीला एकदा लाईक, शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.